सोनमजी वांगचुक साहेब हे गेल्या 19 दिवसापासून दिल्ली येथे उपोषणाला बसलेले आहे। तर आपण पाहू शकता हे गेंड्याच्या कातडाचं जे सरकार आहे त्यांचा एखादा प्रतिनिधी देखील त्यांच्याकडे गेला नाही। नेमकं तुम्ही कशासाठी बसलात? आज लहान लहान मुलं आहेत, शिक्षण घ्यावं लागतात। माझ्या घरात देखील माझा मुलगा आहे, शिक्षण घ्यावं लागतं। प्रत्येक आई बापाचं एक स्वप्न असतं की आपला मुलगा शिकला पाहिजे। त्याला शिकवण्यासाठी तो व्याजाने कर्ज काढील, शेती असली तर शेती विकील, परंतु तो मुलगा जीवाचा रान करून अभ्यास करून जर तो पेपरला गेला आणि ते पेपर जर फुटले तर त्याने काय करायचं? आपल्या भारतामध्ये अशा बऱ्याचशा घटना घडलेल्या आहे की या कारणामुळे मुलांनी आत्महत्या देखील केलेल्या आहे। प्रत्येक आई बापाला वाटतं मुलगा शिकला पाहिजे, त्याला नोकरी भेटली पाहिजे, शिक्षणाला 10-15 लाख घालायचे। जर नोकरीला जरी तुम्हाला पाठवायचं मुलाला तर त्याला देखील तुम्हाला पैसे द्यावे लागते। म्हणजे सगळ्याकडे चाललंय, तुम्ही जे पाहिलं असेल ते सगळं भ्रष्टाचार चाललेला आहे। आणि शिक्षण मंत्र्यांनी तरी हे सगळे गोष्ट पाहून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। आज नेवासा शहरातले सर्व जात पात सगळं सोडून हे शिक्षण यंत्रणा त्याच्यावर राहिली पाहिजे, शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, त्यांच्यावर एक वचक राहायला पाहिजे। यासाठी सगळ्यांनी पाठिंबा दिला। यानंतर चौगुले सर बोलतील।